विश्वी येथील ग्रामस्थांचे पंचायत समिती मेहकर माननीय संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार। नमस्कार, मी भाग्यश्री आपले स्वागत करते। दिनांक 17 सप्टेंबर रोजी मौजे विश्ववी येथील नागेश मांगू राठोड व इतर गावकऱ्यांच्या वतीने ग्राम सचिव श्री गायकवाड यांची त्वरित बदली करून नवीन ग्राम सचिव देण्यात यावे असे निवेदन गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांना दिले। मौजे विश्ववी येथील ग्राम सचिव गायकवाड हे इसवी सन 2014 पासून ते आजपर्यंत पदावर आहे, परंतु सचिव व सरपंच या गावामध्ये कोणतेच कामाचे दरफलक लावत नाही। ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा घेत आहे, तसेच गावातील व्यक्तींसोबत सचिव आरेरावी व जरतरची भाषा वापरतात। 17 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सचिव गैरहजर असून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर घेतलेल्या कार्यालयामध्ये सचिव व ग्राम महसूल अधिकारी गैरहजर होते, परंतु कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व सरपंच हजर आहे। ग्रामस्थांनी गायकवाड बद्दल विचारले असता माजी सरपंच संतोष नरवाडे यांनी जरतरची भाषा केली। अशा वागणुकीमुळे सचिवांची त्वरित बदली करण्यात यावी व गावकऱ्यांना न्याय देण्यात यावा। सचिवावर कठोर कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे ग्रामस्थांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, माननीय विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, मेहकर विधानसभेचे आमदार माननीय सिद्धार्थ खरात यांना माहितीस्तव व उच्चस्तरीय कारवाईसाठी निवेदन सादर करण्यात आले। निवेदन देतेवेळेस गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार भाऊ, मी राजीव बालचंद जाधव, मुक्काम पोस्ट विश्वी ग्रामपंचायतमधून बोलतो। आज आम्ही BDO साहेब पंचायत समितीत BDO साहेबाकडे निवेदन देण्यासाठी आलो। एकच दुःखद वाटते की आज मोदी साहेबाचा वाढदिवस पुऱ्या ग्रामपंचायतमध्ये साजरा होतो आणि आमची ग्रामपंचायत 4,500 हजार लोकसंख्येची असून तिथं ग्रामसेवकसुद्धा हजर नाही। आज 2014 पासून कोणत्या मिटिंगा होत नाही, काय नाही, सगळा काळाबाजार, सगळा भ्रष्टाचार, सगळा घोटाळा। या घोटाळ्याला कदरून आम्ही BDO साहेबाकडे एकच विनंती करायला आलो आणि दुसरी दुःखद ही एक बाब देण्यात BDO साहेबाला निदर्शनाचा आनंद देण्यास आलो की आज मोदी साहेबाचा वाढदिवसात ग्रामसेवक हजर नाही, हे खूप खंत वाटून आले। याच्यामुळं आम्ही आज त्रस्त आहोत आणि दुःख वाटते, म्हणून आम्ही निवेदन द्यायला BDO साहेबाकडे आलो। माझं नाव शेषराव तिरका, राहणार इसवी ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायत सचिव यांची वारंवार तक्रार करून 12/8/2025ला BDO साहेबाकडे तक्रार करूनही त्यांनी काही दखल घेतली नाही। त्याच्यानंतर डबल 2-3 वेळा त्याला भेटूनही त्याला सांगूनही त्यानं काही हे दखल घेतली नाही। त्याच्यानंतर आमच्या देखता ग्रामसेवकला त्याने सांगितलं की बुवा हप्त्यातून 2 दिवस तू ग्रामपंचायत इसवी या ठिकाणी जात जा, तर त्याचंही बोलणं त्यानं मानलं नाही। त्याच्यानंतर आम्ही त्याच्याशी बोललो, साहेब तुम्ही आमच्या गावाला काय येत नाही? ते म्हणतात तुमच्या गावाशी माझा काही संबंध नाही, माझ्याकडून तुमचं काही वाकडं होत नाही, कुठेही जा काही फरक पडत नाही। आम्ही इसवी येथील ग्रामस्थ या ठिकाणी म्हणजे मेहकर पंचायत समितीमध्ये आलो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2014 पासून आमच्या गावामध्ये ग्राम सचिव श्री गायकवाड साहेब आहेत। हे या ठिकाणी वर्षातून ज्या ग्रामसभा होतात, या मासिक सभा होतात, या सर्वांची कुणाला माहिती नसते आणि बाकीच्या गावाचा जो विकास व्हायचा तो विकास ठप्प आहे। विश्वी आणि राजगड ही गट ग्रामपंचायत असून जवळपास 5,000 लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला नियमित ग्राम सचिव नाही, त्यामुळे आम्हाला सह्या घेण्यासाठी जर यायचं काम असेल तर आम्हाला त्यांच्या गावाकडे जावं लागतं आणि त्यांची जी भाषा आहे की माझं कोणी काही करू शकत नाही, तुम्ही कुठेही गेले तरी चालेल, मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे। आणि म्हणून आम्हाला यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की आमच्यावर जो हा अन्याय होत चाललेला आहे, तर BDO साहेबांनी आम्हाला या ठिकाणी विचार करून नियमित ग्राम सचिव या ठिकाणी आम्हाला द्यायला पाहिजे, जेणेकरून आमच्या ग्रामसभा, वार्षिक सभा, या मासिक सभा आहेत ह्या देखील आपल्या नियमित झाल्या पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी त्यांचा जो लोकशाहीचा जो म्हणजे भारतीय राज्यघटनेने दिलेले संविधान आणि त्या संविधानाला त्याचं जे महत्त्व आहे हे पटलं पाहिजे। आणि विशेषतः म्हणजे काय, आम्ही 2 अर्ज या ठिकाणी केलेले आहेत। दुसरा अर्ज असा आहे की या ठिकाणी 2020-25 पासून 20 ते 25 पासून घरकुल योजना असो, जलसिंचन विहिरी असो किंवा मग रस्त्याचे काम असो आणि यामध्ये बऱ्याच प्रकारचं
भ्रष्टाचार झालेला आहे। आजपर्यंत या स्टेशनमध्ये आलेला जो निधी आहे, या निधीचा वापर कशा प्रकारे करावा याची ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी जाणीव नाही। काही निवडक लोकांचे या ठिकाणी कामं होतात आणि बाकीच्या लोकांवर अन्याय होतो। म्हणून BDO साहेबांना आमची एकच विनंती आहे की आमच्या 20वी राजगड गट ग्रामपंचायत यांच्यावर झालेला जो अन्याय आहे, या अन्यायाला त्यांनी आम्हाला दखल घेऊन आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मी त्यांना ग्रामस्थातर्फे विनंती करतो। मी रामराव मेरचंद राठोड, सेवानिवृत्त शिक्षक, राहणार 20वी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा।